Praise the Lord. देवाची स्तुती असो. Let us read from the Bible, Exodus chapter 4, verses 10 to 13. चौथा अध्याय 10वा वचन ते 13 वचन पर्यंत आपण वाचणार आहे. But Moses said to the Lord, "O my Lord, I am not eloquent, either in the past or since you have spoken to your servant, but I am slow of speech and of tongue." Then the Lord said to me, "Who has made man's mouth? Who makes him mute or deaf or seeing or blind? Is it not I, the Lord? Now therefore go, and I will be with your mouth and teach you what you shall speak." You know, we always give some kind of excuses. आणि नेहमी आपण एक प्रकारचं एक कारण देत असतो कुठल्याही काम करण्यासाठी. Excuses are wrong, आणि जे आपण कारण सांगतो हे चुकीचं आहे. but reasons are good. पण जे कारण आपण देतोय कधी कधी चांगला असतो. Two things: excuses and reason. कारण आणि बहाणे. कारण आणि बहाणे. Okay. Reason is different, excuse is different. आणि कारण एक वेगळी गोष्ट आहे आणि बहाणे सांगणे एक वेगळी गोष्ट आहे. Reason good, that's good thing. कारण सांगणे हे चांगली गोष्ट आहे. But giving excuses is wrong. पण बहाणे सांगणं हे चुकीचं आहे. Excuses always it will be a lie. आणि बहाणे सांगणं म्हणजे कधी कधी तो नेहमी खोटा असतो. Yes, but reason is truth. पण जे कारण आपण सांगतो तो सत्य असतो. For example, if I ask you why you didn't pray, आता उदाहरणासाठी मी तुम्हाला विचारतो तुम्ही का प्रार्थना केली नाही, and you should give the reason, not the excuse. तुम्ही एक कारण सांगायला पाहिजे, बहाणे सांगायचं नाही. Yes. So most of the times what happens, we will give excuses. आणि पुष्कळ काय होतंय आपण बहाणे सांगतो. हम झूठ बोलते हैं, बहाने बोलते हैं, क्यों प्रार्थना नहीं किया, क्यों चर्च नहीं आया, क्यों उपवास नहीं किया, क्यों बाइबल नहीं पढ़ा. हमेशा कुछ ना कुछ बहाने रहते हैं हमारे पास. बहाने बोलना गलत है. आणि जे बहाणे सांगतो ते नेहमी आपल्यासाठी चुकी असतो. कारण आपण नेहमी अशा पद्धतीने आपण प्रार्थना का केली नाही, आपण चर्चला का येत नाही, आपण स्तुती का करत नाही, या गोष्टीचा आपण बहाणे करून आपण लोकांना सांगत असतो. You know, if you give excuses always, it will block your blessings. जर तुम्ही नेहमी बहाणे जर सांगत असाल तर तुम्ही तुमचा आशीर्वाद रोखत आहे. It is a great hindrance for your growth. आणि तुमच्या वाढीसाठी हा खूप मोठा अडथळा बनतो. Yes, sometimes okay, reasons may be good. Sometimes if whatever the reasons are there, you can overcome them. आणि कधी कधी जे कारण तुम्ही सांगता त्यावरती तुम्ही विजय मिळवू शकता. But you can't overcome excuses. पण तुमच्या बहाण्यांवरती तुम्ही त्याच्यावरती विजय प्राप्त करू शकत You can नाही. overcome reasons. तुम्ही तुमच्या कारणांवरती तुम्ही विजय मिळवू शकता. Let me explain what I say. आता त्याला जरा स्पष्ट रीतीने तुम्हाला सांगत आहे. Let me give you one example, 3 examples. 3 उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे. There was a child एक लहान मुलगा होता, born to a couple in Toronto. टोरंटो या शहरामध्ये एका जोडप्याला एक बाळ जन्माला आलेला आहे. Sorry, in Canada. माफ करा, कॅनडामध्ये. And his father, after some time, his father lost his job. आणि काय काळ झाल्यानंतर जो वडील होता तो आपला काम जो आहे तो गमावलेला आहे. And the family was in difficult situation. आणि जो कुटुंब होता तो कठीण परिस्थितीतून जात होता. And because of that situation, that boy has to take a job. आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये जात असताना त्या लहान मुलाला कामाला जायची गरज पडली. He started working as a janitor. ते अपार्टमेंट सांभाळणारा असतात ना, वॉचमॅन सारखा. एक वॉचमॅनचा जॉब करायला सुरुवात तो केला. So he became a janitor and then he was helping his family. आणि अशा पद्धतीने तो एका अपार्टमेंट मध्ये वॉचमॅनचं काम करत होता आणि कुटुंबाला तो सहाय्य करत He होता. was 16 years old. तो 16 वर्षाचा होता. And slowly they lost their own house. आणि असं करत असताना त्यांनी स्वतःचं घर देखील गमावलेले आहे. They started living in a van.
आणि एका व्हॅन मध्ये राहायला सुरुवात केली. And then for some time they lived in the tent. मग थोडे दिवस गेल्यानंतर तंबूमध्ये एक छोटासा घरामध्ये ते राहायला लागले They तंबूमध्ये. have gone through very bad situation in their lives financially. आणि एक आर्थिक परिस्थितीतून त्यांनी खूप बिकट रीतीने त्यांनी प्रवास केलेले होते. So in this difficult period in his life reportedly made him very angry. आणि या परिस्थितीमध्ये या ज्या त्या जीवनामध्ये घडत होती गोष्टी, त्या गोष्टींमध्ये तो खूप रागिष्ट असं झाला होता. जब इसके जीवन में हमेशा परेशानियां आते रहे, इसका घर गंवाया, इसका बाप की नौकरी चली गई, घर चली गई, सब चली गई. इसके वजह से उसके अंदर वो एक गुस्से का आदमी बनता गया. आणि घर त्यानं गमवलेला होता. लहानपणापासून तो कामाला जात होता, म्हणून तो काय करत होता, या परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये राग उत्पन्न होत गेला. We may also face such situation आपण सुद्धा कधी कधी या परिस्थितीमध्ये जात असतो. when nothing happens, जस काय घडत नसतो, always problems, नेहमी समस्या, always problems. नेहमी समस्या. And what happens? आणि मग काय घडतो, We develop angry in us आपल्यामध्ये राग उत्पन्न व्हायला सुरुवात होतो. and we nourish it. आणि त्याला आपण पालन पोषण करतो. We start hating people. आणि लोकांचा आपण द्वेष करायला सुरुवात We करतो. may start hating God. आणि देवाचा आपण द्वेष करायला लागतो. We start blaming other people. आपण लोकांना दोष द्यायला सुरुवात करतो. This boy आणि हा मुलगा was born in such a poor family. तो एका गरीब कुटुंबामध्ये तो जन्म घेतलेला होता. So one by one he kept on losing things in his life. आणि त्या जीवनामध्ये एक एक करून तो आपली जीवनातली प्रत्येक गोष्टी तो गमवत गेलेला होता. But पण one thing we see that he didn't lose his heart. आणि एक गोष्ट तो गमवला नव्हता, म्हणजे त्याचं अंतःकरण, त्याचं हृदय. In such a bad situation, आणि इतक्या कठीण परिस्थितीमध्ये असताना सुद्धा, even though there was anger in him, त्याच्यामध्ये राग उत्पन्न झाला असताना सुद्धा he didn't nourish his anger. त्याने त्याच्या रागाला पालन पोषण केला नाही. पण He started to become a comedian. तो स्वतःला एक कॉमेडियनच्या रूपामध्ये त्यानं स्वतःला तयार करून He घेतला. started practicing comedy, Vinod. तो विनोद करण्यासाठी सुरुवात केला. He became a stand-up comedian. एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून तो तयार झाला. And today, आणि आज he is one of the Hollywood famous actor. आणि तो आता एक हॉलिवूडचा एक फेमस ऍक्टर तो तयार झालेला आहे. He is Jim Carrey. आणि त्याचं नाव जिम केरी आहे. We may know him. आपण त्याला जाणत असतो. We may saw him. We may not know him by name. आपण त्याला पाहिलेलं असणार, पण त्याचं नाव आपण जाणत नसेल. He acted in many movies. त्यानं बऱ्याच असं चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. Like Bruce Almighty. ब्रूस ऑलमायटी त्यातला एक चित्रपटाचं नाव He आहे. makes very funny faces. तो खूप असं विनोद सारखं तो चेहरा करतो. So see, being born in such a bad family, but he developed himself and became a Hollywood star, a superstar. इतक्या बेकार कुटुंबामध्ये जन्म घेतल्या असताना सुद्धा त्यानं स्वतःला हॉलिवूडचा एक प्रसिद्ध असं हिरो असं त्यानं स्वतःला तयार करून घेतलेला आहे. We always blame our family condition. आपण नेहमी आपल्या कुटुंबाची जी परिस्थिती आहे त्याला दोष देत असतो. Pastor, my family condition is not good. My financial condition is not good. आपण नेहमी म्हणत असतो, पास्टर माझे कुटुंब चांगले नाही, माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे. My parents are poor. माझे आई वडील गरीब आहेत. My parents didn't make any kind of property. माझ्या आई वडिलांना कुठल्या प्रकारचं प्रॉपर्टी माझ्यासाठी ठेवली नाही आहे. So we always keep on blaming people. आणि अशा प्रकारे आपण लोकांना दोष देत बसतो. We give excuses for our failures. आणि आपल्या अपयशासाठी आपण बहाणे सांगत असतो. Yes, we become always giving excuses and excuses and excuses. आम्ही नेहमी सारखं बहाणे करत बसतो. Why are you in this problem? तुम्ही या समस्यामध्ये का आहे? Pastor, this is the reason. This is the excuse. आणि पास्टर तुम्हाला माहिती का, हा तुझा बहाणा आहे. Because of even in the family also we give excuses. कुटुंबामध्ये असताना सुद्धा आपण बहाणे सांगतो. Because of my husband I am like this. माझ्या नवऱ्यामुळे मी असा आहे. Because of my parents I am like this. माझ्या पालकांमुळे मी असा आहे. Because of my wife I am like this. माझ्या पत्नीमुळे मी असा आहे. If God gave me good wife, I would have been very good man. जर देवानं मला चांगली पत्नी दिली असती तर मी खूप चांगला मनुष्य झाला असतो. All these are excuses. आणि हे सर्व बहाणे आहेत. Let me tell you, मला सांगू द्या, in the midst of all these kind of situations, या सर्व परिस्थितीच्या मध्ये you can grow.
त्यामध्ये सुद्धा तुम्ही वाढ करू शकता. You can be a successful man or successful woman. तुम्ही एक यशस्वी मनुष्य बनू शकता. Don't give excuses. तुम्ही बहाणे सांगत बसू नका. If you give excuses, your life will never change. जर तुम्ही बहाणे देत बसला तर तुमचं जीवन कधीच बदलणार नाही. Don't blame your husband or wife. तुमच्या पतीला किंवा तुझ्या पत्नीला तुम्ही दोष देत बसू नका. You are the reason for your life. आणि तुम्ही स्वतःच्या जीवनाच्या साठी कारणीभूत आहे. Whatever is happening today in your life, that's you. आणि जे काही तुमच्या जीवनामध्ये घडत आहे तुमच्यामुळे घडत आहे. You didn't respond properly. तुम्ही त्याला त्या परिस्थितीला चांगल्या प्रकारे तुम्ही प्रतिसाद दिलेला नव्हता. Yes, you didn't respond. तुम्ही प्रतिसाद व्यवस्थित दिलेला नाहीये. That's why today you failed. म्हणून तुम्ही आज अपयश ठरलेला आहे. But if you can handle those situation properly, पण आज जर त्या परिस्थितीला जर तुम्ही हाताळू शकता, what would have happened? मग काय घडणार आहे? You would have become a successful man. मग तुम्ही एक यशस्वी मनुष्य बनू शकता. Don't give excuses, my dear people. तुम्ही बहाणे देत बसू नका. Come out of those excuses. त्या बहाण्यातून तुम्ही बाहेर पडा. हम हमेशा कारण बोलते रहते हैं इसके ऊपर उसके ऊपर. जब हम कारण बताना, बहाने बनाना हम बंद करेंगे, तब परमेश्वर आपको आशीष देगा. आपण प्रत्येक वेळेस मनुष्याबद्दल आपण बहाणे देत बसतो, पण ज्यावेळेस तुम्ही ती बंद करणार त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला त्यातून बाहेर काढणार आहे. आप आमेन बोल सकते हैं. आमेन. आमेन बोलने के लिए हम पैसा नहीं लेते. आमेन म्हणण्यासाठी आपण पैसा घेत नाही. फ्री में आमेन बोल. फ्री मध्ये तुम्ही म्हणू शकता. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. So let let us think that we have a paper. आता विचार करा, Give me one आपल्याकडे एक paper. कागद आहे. एक Yeah, कागद. give me one paper. See, this is a paper. आणि हे एक कागद आहे. If you throw it on the water, मी जर ह्याला पाण्यावरती ठेवता it will sink. तो खाली जाणार, बुडणार तो. Yeah, it will become wet and it will sink. तो ओला होतो आणि तो बुडून जातो. That's a problem. आणि हा समस्या आहे. But I want this paper to flow on the water. पण माझी इच्छा आहे की हा जो कागद आहे त्या पाण्यावर तरंगायला पाहिजे. So I take one by one hundreds of paper and I throw it on water, but all the paper sank into the water. मग एक एक करून मी पेपरवरती पेपर ठेवून एक थप्पा करतो आणि त्या पाण्यावर ठेवतो, तरी सुद्धा तो थप्पा करत नाही. मी भरपूर प्रयत्न केला. मी प्रयत्न करतो, हा. पण तो खाली बुडून जातो. एक पेपर घेतला, टाकला, ते पण बुडलं. दुसरा एक पेपर घेतला, ते पण टाकला, ते पण बुडला. सो आय ट्राईड. आणि अशा प्रकारे मी प्रयत्न केलेला आहे. बट व्हॉट हॅपन? मग काय होतं? आय डिडंट गेट सक्सेस. मला यश मिळालेलं नाहीये. But I want this paper to flow. पण माझी इच्छा आहे की हा जो कागद आहे त्या पाण्यावर तरंगायला पाहिजे. In our lives also we try many attempts. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण खूप असं प्रयत्न करत असतो. We do many things to come up in our lives. आपल्या जीवनात बाहेर येण्यासाठी आपण खूप असं प्रयत्न करत असतो. But we fail. पण आपण अपयश ठरतो. But listen. आता काळजीपूर्वक ऐका. If I take this paper पण या कागदाला जर मी घेतलो and if I make it a boat आणि ह्याचा जर एक नाव तयार केला and if I allow it to float on the water, आणि ते पाण्यावर जर ठेवलं मी, what happens? मग काय घडतो? What happens? मग काय होणार? It will start flowing. मग त्या पाण्यावर तरंगायला सुरुवात करतो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. See, I just used some idea. मी फक्त काय एक जो माझ्याकडचा आयडिया आहे त्याचा वापर मी केलेला आहे. I used the same paper. मी त्या कागदाचाच उपयोग And केलेला with the आहे. same paper, I made boat. मी तोच कागद घेतला आणि त्याचं मी नाव तयार केलेलं आहे. So what happened? मग काय घडतो या It ठिकाणी? started floating. मग तो तरंगाला सुरुवात करतो. Now it is a boat. आणि आता तो एक नाव तयार झालेला आहे. If you keep it on the water, it will start flowing. जर तुम्ही नाही का पाण्यावर ठेवणार तर तो तरंगाला सुरुवात होणार. It's same with your lives. आणि हेच तुमच्या जीवनाबरोबर सुद्धा आहे. You have problems. तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत. You may be a failure. तुम्ही एक अपयश झालेले व्यक्ती असू शकता. But learn, use some head. पण तुम्ही Ask God wisdom. तुम्ही देवाकडे तुम्ही ज्ञान मागा. तुम्ही तुमचा डोक्याचा वापर करा. Don't stuck to your failures. तुमच्या अपयशाला चिटकून राहू नका. बहाने बोलते हुए पास्टर मेरा नसीब ऐसा है, मेरा जीवन ऐसा है, मेरा पति ऐसा है, मेरा पत्नी ऐसा है, बोल बोल के आप उसी जीवन को आप चिपक के मत रहिए. आणि तुम्ही बहाणे सांगत बसू नका की पास्टर माझी बायको अशी आहे, माझा नवरा असा आहे, आणि कारण देत तुम्ही बहाणे सांगत तुम्ही असं बसू नका. आपका जीवन बदल सकता है. तुमचा जीवन बदलू शकतो. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. आप कितना भी मुश्किल परिस्थिति में हैं, आपका जीवन बदल सकता है. तुम्ही कितीही मोठ्या समस्यामध्ये असू शकाल तर तुमचं जीवन बदलू शकतो. आपके जेब में 1 रुपए भी नहीं है,
फिर भी आपका जीवन बदल सकता है। तुमच्या खिशात 1 रुपया जरी नसला तरी सुद्धा तुमचं जीवन बदलू शकतो। कब? कधी? आपका सोच बदलना है। जर तुम्ही केलेले विचार बदलेल त्यावेळेस आपका सोच बदलना तुमचा है। विचार तुम्हाला बदलायचा आहे। दूसरों के ऊपर हम जो आरोप डालते हैं वो आरोप डालना बंद करना ज्यावेळेस है। आपण दुसऱ्यावरती दोष लावत बसतो तो दोष लावणे बंद करायचा आहे। Why you can't pray? तुम्ही का प्रार्थना करू शकत नाही? My house is not neat. माझं घर स्वच्छ नाहीये। Why you don't pray? तुम्ही का प्रार्थना करत नाही? My wife gave me some problem. माझ्या बायकोनं काहीतरी समस्या केलेली My आहे। husband gave me some problem. माझ्या नवऱ्यानं मला काहीतरी समस्या केलेला I आहे lost my mood. आणि माझा जो मूड होता मी गमावलेला आहे, That's why I didn't pray. म्हणून मी प्रार्थना केली नाही। These kind of people will never achieve in their life anything. आणि अशा प्रकारचे लोक त्यांच्या जीवनामध्ये काही मिळवणार नाहीये। Don't give any excuses. तुम्ही कुठल्याही प्रकारचे बहाणे सांगत बसू नका। You should rise up above your excuses. तुमच्या बहाण्याच्या वरती तुम्हाला वरती यायचं आहे। No hurdles can stop you. कुठलाही बंधन तुम्हाला थांबवू शकणार नाही No hurdles can stop you from growing. आणि वाढण्यासाठी कुठलाही बंधन तुम्हाला थांबवू शकणार Let me नाही। give you one more example. एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे। One more boy was born, अजून एका मुलाचा जन्म झालेला आहे and he had a great difficulty in learning to talk. आणि बोलण्यासाठी तो शिकू शकत नव्हता, त्रास होत होता त्याला। He couldn't talk. तो व्यवस्थित रीतीनं तो बोलू शकत नव्हता He had a great difficulty in talking. आणि बोलण्यासाठी त्याला खूप असा त्रास होत होता। And when he learned to talk, आणि ज्यावेळेस तो बोलण्यासाठी शिकला he used to repeat his sentence, one sentence, many times. तो त्या बोललेला एकच वाक्य बरेच वेळा तो बोलत असायचा। Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? I am telling you something. मी तुम्हाला काहीतरी सांगत आहे, Try to understand. की समजून घ्या तुम्ही Yes, keep it in your mind. आणि हे तुमच्या मनामध्ये असू द्या। Hallelujah. हालेलुया। एक लड़का पैदा हुआ था, वो बचपन में उसे बात करने को नहीं आ रहा था उसको, वो बात करने के लिए उसको बहुत मुश्किल होती थी। आणि एक मुलगाचा जन्म झाला होता, तो लहानपणापासून त्याला बोलण्यासाठी त्रास व्हायचा, तो नीट बोलू शकत नव्हता। और जब वो बात करना सीखा तो एक लाइन है, एक वचन के लिए वो बार बार दोहराता था, वही बोलता था। आणि ज्यावेळेस तो बोलायला शिकला त्यावेळेस तो एकच वाक्य तो बरेच वेळा बोलायचा और वो गुस्से वाला बनते गया, आणि त्यामुळे तो रागिष्ट बनून गेला। और उसका स्कूल में टीचर्स और सब बच्चे उसे मूर्ख नाम दे दिया। आणि त्याच्या शाळेमध्ये त्याचे सर्व मित्र मैत्रिणी आणि जे टीचर्स होते त्याला मूर्ख असं नाव दिलं होतं। Yes, the teacher and the class gave him name foolish. आणि त्याचा वर्ग आणि त्याचे टीचर लोक त्या मुलाला मूर्ख असं नाव दिलं होतं। He became a rebellious towards his authority, towards his teacher. आणि त्याच्या जे शिक्षक होते, अधिकारी लोक त्यांच्या बरोबर तो बंडखोरी करायला लागला। And one day he threw chair at the teacher. आणि एक दिवस तो इतका रागीट झाला की तो खुर्ची घेतला आणि त्या टीचरच्या अंगावर टाकला। And that boy, आणि मग तो मुलगा he came out of the school. तो शाळेतून बाहेर आला। You know what happened? आणि मग काय घडलं तुम्हाला माहिती आहे का? People called him a fool. त्याला लोक मूर्ख म्हणत होते। All his friends used to make fun of him at the school. आणि शाळेमध्ये त्याचे सर्व मित्र त्याला त्याचा चेष्टा उडवायचे। That boy आणि तो मुलगा became a great scientist. तो एक ग्रेट सायंटिस्ट झालेला आहे, Albert Einstein. अल्बर्ट आइन्स्टाईन। Nothing can stop you. तुम्हाला कोणीही काही थांबवू शकणार नाही। He never stuck to his weaknesses. तो त्याच्या कमजोरीला चिटकून राहिला नव्हता। I can't talk. मी बोलू शकत नाही। Yes, he didn't stick to he didn't stick to his weakness. त्याच्या कमजोरीला तो धरून राहिला नव्हता। बहाने बहुत बोलते हैं हम। आपण खूप बहाणे करत बसतो। अगर आइंस्टाइन भी बहाने वाला था तो उसके जीवन में वो साइंटिस्ट नहीं बनता था। वो जर अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा असंच बहाणे करत जर बसला असता तर तो एक संशोधक झाला नसता। बहानेबाजी करना बंद करो। बहाणे सांगणं तुम्ही बंद करा। दूसरों के ऊपर आरोप डालना बंद करो। दुसऱ्यांवरती आरोप करणं तुम्ही बंद करा। ये क्यों नहीं किया? हे तो का केलं नाही? उसके वजह से नहीं किया। त्याच्यामुळे मी केलं नाहीये। ये बोलना बंद करो। या गोष्टी करायचं तुम्ही बंद करा। जो आदमी बहाना बोलता है ना वो कभी लीडर नहीं बनता। जे लोक बहाणे सांगत होतो तो व्यक्ती कधीच लीडर बनत नाही। अगर वो गरीबी में है, गरीबी में ही रहेगा। वो जर तो गरीबीत आहे तर तो गरीबातच राहणार आहे। वो प्रार्थना करेगा, चर्च जाएगा, तो प्रार्थना करणार, चर्चला जाणार और बहाना बोलेगा।
बोलेगा। आणि तो एक बहाणे सांगत बसणार। हाँ, प्रार्थना करेगा, चर्च जाएगा, बाइबल पढ़ेगा और बहाना बोलेगा। हा, तो प्रार्थना करणार, चर्चला जाणार, बायबल वाचणार आणि बहाणे सांगत बसणार। बहानेबाजी बंद करो। तुम्ही बहाणे सांगायचं तुम्ही बंद करा, Your life will change. आणि मगच तुमचं जीवन बदलणार आहे। Hallelujah. हालेलुया। We read a scripture here. आपण एक स्तोत्र भाग माफ करा, एक शास्त्र भाग वाचलेला आहे। Exodus chapter 4 verse 10. निर्गमनाचा 4 अध्याय आणि 10 वचन। There is an old man here, या ठिकाणी एक वृद्ध झालेला एक व्यक्ती आहे, 80 years old man. 80 वर्षाचा तो व्यक्ती आहे। Listen to me now. आता तुम्ही काळजीपूर्वक ऐका। सब लोग सुनना है और समझना भी है. सर्वजण ऐकायचं आणि समजून सुद्धा घ्यायचं आहे। Don't just hear but listen. तुम्ही फक्त ऐकू नका, तर ती समजून घ्या। Hallelujah. हालेलुया। So here we see that there is a man called Moses who was 80 years old. आणि या ठिकाणी मोशे नावाचा व्यक्ती आहे जो 80 वर्षाचा आहे। So at the age of 80 years, people will think it's over, everything is over, now we can't do anything. आणि 80 वर्षाचा जो मनुष्य असतो तो असा विचार करतो, आता मी म्हातारा झाले, सर संपलेला आहे, मी काही करू शकत नाही। पण Even at the age of 80, you can achieve great things. आणि 80 वर्षाचं वय असताना सुद्धा तुम्ही मोठ्या गोष्टी करू शकता। Your age is not an hurdle for your success. तुमच्या यशासाठी तुमचं वय हा अडथळ बनत नाही। हाँ, मैं इतना बड़ी हो गई, मैं स्कूल सीखी नहीं, कॉलेज सीखी नहीं, अभी मैं क्या करूं? इस उम्र में भी आप कुछ ना कुछ कर सकते हैं। मी आता एवढा मोठा झालेलो आहे, मी कॉलेजला कसं जाऊ शकतो, स्कूलला कसं जाऊ शकतो, या वयामध्ये सुद्धा तुम्ही काय तर काही करू शकता। अगर बहाने बोलते रहे जर तुम्ही बहाणे सांगत बसलार तो क्या होगा? मग काय होणार? आप अनपढ़ ही रह जाओगे, तुम्ही अनपढच असणार आहे, आप गरीबी में ही आप रहोगे। मी गरीबामध्येच असणार आहे। बहाने बोलना मत करो। बहाणे सांगायचं तुम्ही बंद करा। आपके बहाने से आगे आप बढ़ो। तुमच्या बहाण्याच्या पुढे तुम्ही चालायला शिका। आपके बहाने जो है, सभी बहानों का आप आपके नीचे फेंक दो आणि तुमचे केले प्रत्येक बहाणे तुमच्या पायाच्या खाली तुम्ही तुडवा, आगे बढ़ते आणि चलो। पुढे चालत चालावं। हालेलुया, हालेलुया। हालेलुया, हालेलुया। So that's how you can be a successful person. आणि अशा प्रकारे तुम्ही एक यशस्वी मनुष्य बनू So शकता। here God met this man Moses, 80 years old, आणि या ठिकाणी देव या मोशेचा भेट घेत आहे, and God gives him a project, a task, आणि परमेश्वर त्याच्यासाठी एक योजना देतोय, एक टास्क देतोय, and he says, you go and deliver my people. आणि तो सांगतोय की तू जा आणि माझ्या लोकांना सोडवून आण। At that time he gives many reasons for not taking the task. आणि त्या वेळेला मोशे देवाला खूप असे बहाणे सांगतो की मी हा काम करू शकणार नाही। परमेश्वर उसे कह रहा है, तू जा, मेरे लोगों को छुड़वा, वो राजा बुरा राजा है, उस बुरे राजा के हाथ में मेरे लोग फंसे हैं, उन लोगों को, मेरे लोगों को उस राजा के हाथ से छुड़वा। आणि देव मोशेला सांगायचा, तो राजा आहे, तो वाईट राजा आहे, त्याच्या हाताखाली माझे लोक आहेत, त्या तिथं तू जा आणि त्या लोकांना त्या राजापासून सोडवून आण। सुन रहे आप? तुम्ही ऐकत आहे का? हालेलुया, हालेलुया। समझ में आ रहा है कि आपको? तुम्हाला समजत आहे का? हालेलुया, हालेलुया। जोर से हालेलुया बोलिए। मोठ्याने हालेलुया। हालेलुया, हालेलुया। ओके, अगर आपका कान में मेरा शब्द नहीं जा रहा है, जरा कान को जरा हिलाइए। जर माझा शब्द तुमच्या कानामध्ये जात नसेल तर तुमचं कान हलवा। हालेलुया, हालेलुया। प्रेज लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। Okay, here, so he makes excuses. मग या ठिकाणी तो बहाणे सांगत बसलेला आहे। What excuse he made? आणि तो काय बहाणे करत आहे? He says that I am not an eloquent person. तो म्हणतोय मी बोलका नाहीये। In the past or since you have spoken to your servant. पूर्वीही नव्हता व तू बोलल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनही नाही। And I am slow of speech and of tongue. मी तर मुखाचा जड व जिभेचे जड आहे। देखिए, ये बहाना बोल रहा है अभी। आता तो कारण सांगत आहे। परमेश्वर कह रहा है, बाबा तू जा उधर, मेरे लोगों को छुड़वा तू। आणि देव त्याच्या जवळ येत आहे, म्हणत आहे माझ्या लोकांना तू सोडवून आण। और ये बहाने बोलता है, नहीं परमेश्वर, मुझे बात करने को आता नहीं, मैं क्या करूं, मेरा जीभ देखो ऐसा, इतना बड़ा जीभ है मेरा। आणि मोशे त्या ठिकाणी देवाला बहाणे सांगत आहे की मी बोलू शकत नाही, मी जड जिभेचा आहे। सुवार्ता बोलो, आत्मा को जीतो, मी स्वार्थ सांगा, आत्म्यांना जिंका। तो क्या करते हम बहाने बोलते हैं। आपण काय करतो? आपण बहाणे सांगत बसतो। हाँ, पास्टर क्या करूं, वो आदमी बहुत बुरा है, वो आदमी कुछ बोले तो क्या करूं, मारे तो क्या करूं, गाली दिए तो क्या करूं, बहाने बोलते हैं। आपण काय सांगतो? पास्टर तो वाईट माणूस आहे, मी त्याला सुवर्तमान सांगितलं तर तू काय करेल, तू मारला तर मी कसं राहणार।
आपण अशा प्रकारे बहाणे सांगत बसतो. जीवन में कुछ नहीं कर सकते, हासिल नहीं कर सकते हम. आपण जीवनामध्ये काही प्राप्त करू शकणार नाही. बहाने बंद कर दो. बहाणे सांगायचं तुम्ही बंद करा. 80 साल का बुजुर्ग है ये. 80 वर्षाचा वृद्ध मनुष्य त्या ठिकाणी आहे. परमेश्वर खुद इसके सामने खड़ा है. परमेश्वर स्वतः त्याच्या समोर उभा आहे. उसे कह रहा है मैं तुझसे कुछ काम करवाना चाहता हूँ. आणि देव त्याला सांगत आहे मी तुझ्याकडून काहीतरी काम करून करणार आहे. और ये बहाना बोलता है आणि हा कारण देत बसलाय. मेरा परिस्थिति ठीक नहीं है. म्हणते माझी परिस्थिती चांगली नाही. हाँ मेरा जीव ठीक नहीं है. माझी जीभ चांगली नाहीये. So then what did God say? मग त्यानंतर परमेश्वर काय बोलतो Then पहा. the Lord said to him, तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला who has made man's mouth? मनुष्याचे तोंड कोणी केले आहे. Who makes him mute or deaf or seeing or blind? Is it not I the Lord? मनुष्यास मुक्का बहिरा डोळस किंवा आंधळा कोण करीतो मी परमेश्वर की नाही. हाँ, इंसान को अंधा किसने किया? मैंने किया. लोकाला मनुष्याला आंधळा कोण केलाय मी केलेला आहे. परमेश्वर इंसान म्हणतो. को बहरा किसने किया? मैंने किया. मनुष्याला बहिरा कोणी केलाय तर परमेश्वर केलेला आहे म्हणून. लंगड़ा किसने किया? मैंने किया. मग आपण कोण केलेला आहे तर परमेश्वराने केला असं बोलत आहे. मैं तेरे साथ हूँ. I am with you. आणि परमेश्वर म्हणत आहे मी तुझ्या बरोबर आहे. He says here, in verse 12, I will be with your mouth. आणि परमेश्वर म्हणत आहे मी तुझ्या मुखासंख्येन असणार आहे. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Did you understand this? तुम्हाला समजत आहे का. Moses said, मोशे म्हणत आहे I have a thick tongue. तो म्हणते मी जड जिभेचा आहे. God says, आणि परमेश्वर काय म्हणत आहे I will be there with that tongue. तो म्हणतो त्या जिभे बरोबर सुद्धा मी असणार आहे. Hallelujah. हालेलुया. आप बहाने बोलते हैं, तुम्ही बहाणे सांगत बसता पैसा नहीं है. पैसा नाहीये. परमेश्वर बोलता है उसके साथ मैं हूँ, तेरे गरीबी के साथ मैं हूँ. परमेश्वर म्हणते पैसा नाहीये तर तुझ्या गरिबीमध्ये सुद्धा मी तुझ्या बरोबर आहे. पास्टर मेरे हाथ ठीक नहीं है, पाँव ठीक नहीं, मैं कैसे करूँ? पास्टर माझा हात चांगला नाही माझा पाय चांगला नाही मी कसं करू शकतो. परमेश्वर कहता है उसी हाथ के साथ में हूँ, Amen. उसी पाँव के साथ में हूँ. परमेश्वर म्हणते त्याच हाताने त्याच पायानं मी काम करून घेणार आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. पास्टर मैं ज्यादा पढ़ा लिखा नहीं हूँ. पास्टर मी जास्त शिकलेला व्यक्ती नाहीये. परमेश्वर कहता है तेरे अनपढ़ बुद्धि के साथ मैं हूँ. तो म्हणते तू न शिकलेल्या व्यक्ती बरोबर त्या बुद्धी बरोबर मी आहे. बहाने बंद कर दो. तुम्ही बहाणे सांगायचं बंद करा. आप बड़े बड़े काम कर सकते तुम्ही हैं. मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता. आपके जीवन में आप कितना नीचे हैं उससे बहुत ऊंचाई तक आप जा सकते तुमच्या हैं. जीवनामध्ये आता तुम्ही खालच्या पातळीवर असेल पण परमेश्वर तुम्हाला उंच पातळीवर घेऊन जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So then Moses gave so many excuses, आणि मोशेने बरेच असं बहाणे सांगितलेलं आहे. and then finally he says in verse 13, आणि 13व्या वचनामध्ये तो असं सांगत आहे. he says, "Oh my Lord, please send somebody else." तेव्हा तो म्हणाला हे प्रभू तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्या संदेश पाठव. त्यांना समजलं नाही वचन. परत वाचत आहे. तेव्हा तो म्हणाला पुस्तकाच्या भाषेमध्ये सांगू नका, मराठी भाषेमध्ये सांगा. त्यावेळेस मोशे काय म्हणत आहे परमेश्वरा जर तुला वाटत असेल तर तू दुसऱ्या व्यक्तीला पाठवून दे. हा तू क्या कर, तुझं वाटत असेल तर नाही. तो काय म्हटलं, वो क्या बोल रहा है, दूसरों को भेजा. तो म्हणते दुसऱ्याला पाठव. हाँ ये मराठी चाहिए, ये समझ में आएगा. हालेलुया. हालेलुया. ये ही इज गिविंग एन आइडिया टू गॉड. आणि तो देवाला युक्ती सांगत आहे. हाँ जैसे परमेश्वर को समझ में नहीं आता. जसं परमेश्वराच काय कळत नाहीये. ओ परमेश्वर तू गलत आदमी के पास आ गया. तू म्हणत आहे देवा तू चुकीच्या व्यक्तीकडे जवळ आलेला मेरा आहे. उम्र क्या है, 80 साल का बुढ़ा हूँ मैं. मी 80 वर्षाचा वृद्ध झालेला व्यक्ती आहे. हाँ मैं क्या कर सकता हूँ. मी मैं आता या ठिकाणी काय करू शकतो. मेरा जीभ देख. माझं जीभ बघ म्हणतोय. हाँ मेरा जीभ अच्छा नहीं है. माझा जीभ चांगला नाहीये. मैं कुछ नहीं कर सकता. मी काहीच करू शकत नाही. और आखिर में बोला आणि मग शेवटी तो असं म्हणतो परमेश्वर आई एम रॉन्ग पर्सन, आई एम रॉन्ग नंबर, यू गो टू अनदर फेलो. तू म्हणते देवा मी चुकीचा नंबर आहे तू माझ्याकडे येऊ नकोस तू दुसऱ्याकडे जा. मुझसे अच्छा वो कर सकता है. माझ्यापेक्षा चांगलं तो करू शकतो. So then in verse number 14 Bible says that then the anger of the Lord was kindled against Moses. मग 14व्या वचनामध्ये मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला. हाँ परमेश्वर को गुस्सा है उसके ऊपर. आणि परमेश्वर त्याच्यावरती राग केला. बहाने बोलते हैं तो परमेश्वर आपके ऊपर गुस्सा करेगा. आणि जेव्हा तुम्ही बहाणे देत बसला तर परमेश्वर तुमच्यावर राग करेल. अगर आप ये बोलते हैं
आप परमेश्वर को बहाना बोलना बंद कर दो। तुम्ही परमेश्वराला बहाणे सांगायचं बंद करा हाँ, परमेश्वर आपके ऊपर गुस्सा करेगा, आशीर्वाद नहीं करेगा आणि आपको। परमेश्वर तुम्हाला नाही राग करेल, तुम्हाला आशीर्वाद करणार You know, नाही. if Moses stuck to his weaknesses आणि मोशे त्याच्या कमजोरीलाच धरून राहत होता and if he denied God's opportunity, आणि जे देवाने दिली जी संधी होती त्याला तो नाकारत होता. if he denied, आणि जर तो त्याला नाकारला असता, हाँ, वो अगर वो परमेश्वर ने बुला रहा है, अगर वो ना बोल दिया, मैं जाता ही नहीं बोल दिया, तो उसका जीवन क्या होता था? आणि जर परमेश्वराने बोलवलं होतं आणि मोशेने जर त्याला नाहीच म्हटलं असतं तर त्याच्या जीवनाचं काय झालं असतं. 40 years he was shepherd and some more years he would have been a shepherd. 40 वर्ष तो मेंढपाळ म्हणून जगला, पुढचा 40 वर्ष तो मेंढपाळ म्हणून जगला वो असता. चरवा था, 40 साल चरवा का काम किया और एक कुछ साल तक वो चरवा बन के एक दिन मर जाता था वो. 40 वर्ष तो इने मेंढपाळ जगला, पुढचा 40 वर्ष सुद्धा मेंढपाळ म्हणून जगून मेला असता. वो बहाना कहना बंद कर दिया वो. हे असे बहाणे करायचं बंद करा. उसने परमेश्वर का सुना, त्यानं परमेश्वराचा ऐकला. उसने उस दिन उसका नौकरी जो था उसको राजीनामा दे दिया वो. त्या दिवशी त्यानं त्याची जी नोकरी होती त्याला राजीनामा दिलेला आहे. वो तैयार हुआ, मैं परमेश्वर का काम करूंगा. तो तयार झाला आणि तो म्हणाला की मी परमेश्वराचं काम करणार आहे. हालेलुया. हालेलुया. तो वो फैरो राजा का जो भी साम्राज्य उसको पूरा हिला के रख दिया. आणि मोशेनं त्या फारो राजाचा जो राज्य होता तो इने हलवून टाकलेला आहे. हालेलुया. 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 बहाने बोलना बंद करने के बाद उसके जीवन में वो बहुत बड़ा आदमी बना. आणि भयानक सांगण्याच्या बंद केल्यानंतरच तो एक मोठा व्यक्ती बनलेला हाँ, आहे. सुबह उठने नहीं होता पास्टर. सकाळी उठायला जमत नाही पास्टर. हाँ पास्टर, बहुत नींद आती है पास्टर. पास्टर खूप झोप येत असते पास्टर. जिंदगी भर सो के रहेगा तो. जीवनभरात तुम्ही आयुष्यभर तुम्ही असं झोपून तेरा राहणार आहे. जीवन में कुछ नहीं होने वाला है. तुमच्या आयुष्यामध्ये काहीच घडणार नाहीये. सुबह नहीं उठता, प्रार्थना नहीं करता है, सिर्फ बहाने बोलते रहेगा ना, ऐसे ही बोलते रहेगा. आणि सकाळी उठत नाही, प्रार्थना करत नाही, असेच बहाणे तुम्ही करत राहणार हाँ, आहे. चर्च बदलने से, पास्टर बदलने से जीवन नहीं बदलेगा, तुम बदलो. चर्च बदलून, पास्टर बदलून तुमचं जीवन बदलणार नाही तर तुम्ही स्वतः तुमचे जीवन बदला. दूसरे चर्च में देवदूत है क्या? दुसऱ्याच्या मंडळीमध्ये काय देवदूत आहेत का? उधर भी है, इंसान ही है. त्या चर्च मध्ये सुद्धा हीच लोक असणार आहेत. हाँ, इधर से भी ज्यादा भयानक भी रह सकते हैं. आणि इथून भयानक लोक पण असू शकतात. इधर तो पहचान के लोग हैं. इथं तर ओळखीचे लोक दिसतात आपल्याला. हालेलुया. हालेलुया. हाँ, दूसरा चर्च में क्या यीशु पास्टर है? आणि दुसऱ्या मंडळीमध्ये येशू काय पास्टर आहे का? उधर भी जो पास्टर वो भी इंसान है. तिथला जो पास्टर आहे तो पण एक मनुष्यच आहे. चर्च बदलने से हमारा जीवन नहीं बदलता आणि है. चर्च बदलून आपलं जीवन बदलत नाही. आपको सोच बदलो, आपके विचार बदलो. आपली विचार करण्याची जी वृत्ती आहे ती बदला. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. You know, in the book of Genesis, आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये God created this world. आणि परमेश्वराने या सृष्टीचे निर्माण केलेले आहे. And 6 times he said, it is good, it is good, and it is good. आणि 6 वेळा परमेश्वराने म्हणला हे चांगलं आहे, हे चांगलं आहे आणि हे चांगलं आहे. And 7th time he said, very good. आणि 7 वेळामध्ये अति चांगला आहे म्हणून तो म्हटलेला आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So, God did something good. आणि परमेश्वराने काहीतरी चांगलं केलेलं आहे. This is very important. आणि हे खूप महत्वाचं आहे. This is the last thing. आणि हे शेवटची गोष्ट आहे. And I will finish it. आणि मी संपवणार आहे. See, God did something good and very good. परमेश्वराने काहीतरी चांगलं केलं आणि अति चांगलं केलेलं आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. परमेश्वर अच्छा काम किया ना. परमेश्वराने चांगलं काम केलं. सूरज बनाया, चांद बनाया, धरती बनाया, पहाड़ बनाया, सब झाड़ पेड़ पौधे बनाया, सब अच्छा किया ना. आणि परमेश्वराने सूर्य बनवला, चंद्र, तारे आणि झाडं, मासे, जनावर हे सह त्यानं निर्माण केलेलं आहे. आदम और हवा इंसान को भी बनाया, आदमी और औरत को भी बनाया. आणि आदम आणि हवाची निर्मिती सुद्धा केलेलं आहे. बनाया, अच्छा बनाया, चांगलं बनवलेलं आहे की नाही? बहुत अच्छा बनाया. आणि खूप चांगलं बनवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. Sometimes we do good. आणि कधी कधी आपण चांगलं करतो But something bad happens. पण काहीतरी वाईट घडतो. Something bad happens. आणि काहीतरी वाईट घडतो. What to do? मग काय करायचं? What to do now? मग काय करायचं आता? Don't take tension. तुम्ही काळजी करत बसू नका. See, God knew that Adam and Eve will rebel against him. आणि देवाला माहित होतं की जे आदाम आणि हवा आहे त्याच्या विरोधात कार्य करणार आहेत, बंडखोरी करणार आहेत.
God knew I am going to create Adam, I am going to create Eve, and one day they will rebel against me. God knew this. आणि देवाला माहित होतं की मी आदामाला निर्माण करणार आहे, हव्याला निर्माण करणार आहे आणि एक दिवस त्यांनी माझ्या विरोधात बंडखोरी करणार आहे. Still He created them. तरी सुद्धा त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. But something went very bad. पण काहीतरी लयच बेकार गोष्ट घडलेली आहे Something worst happened. आणि लय बिकट गोष्ट घडलेली आहे. They rebelled against God. ते देवाच्या विरोधात काम केलेले आहेत. Then what to do? मग आता काय करायचं आहे? God planned something good, something worse happened. आणि देवाने चांगली योजना बनवली आणि त्याचं वाईट झालेलं आहे. But पण don't worry. तुम्ही काळजी करू नका. It may happen even from you. हे तुमच्याद्वारे सुद्धा होऊ शकतो, तुमच्याकडून सुद्धा होऊ शकतो. पास्टर मैं अच्छा करने को गया था, देखो ऐसा हो गया, अभी क्या करूं? तुम्ही म्हणणार पास्टर मी चांगलं करायला गेलो आणि असं घडलं बघा, काय करू आता? अरे यार, खुद परमेश्वर के हाथ से ऐसा हुआ है. जर परमेश्वराच्या हातातून जर असं घडलेलं वो आहे, अच्छा करने को गया, तो चांगलं करायसाठी गेला होता बुरा हुआ. आणि वाईट घडलेली आहे. बुरा होता है. वाईट घडत जातो. अच्छा करने वालों को भी बुरा हो सकता है. चांगलं करणाऱ्या लोकांबरोबर वाईट गोष्टी सुद्धा होऊ शकतो. अगर परमेश्वर के साथ ये हो सकता है तो हमारे साथ क्यों नहीं हो जर सकता? परमेश्वराबरोबर या गोष्टी होऊ शकतो, मग आपल्या बरोबर का होऊ शकणार नाही? Amen. आमेन. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आदम और हवा के ऊपर विश्वास रखा. परमेश्वरानं आदाम आणि हवेवरती सुद्धा विश्वास ठेवलेला होता. परमेश्वर ने उन्हें अधिकार दिया. देवानं त्यांना अधिकार दिला होता. ये सारी धरती उनके नाम पर लिख दिया. आणि पूर्ण सृष्टी त्यांच्या नावाखाली लिहून दिलं होता. लेकिन उन्होंने क्या कर दिया? तरी सुद्धा त्यांनी काय केलेलं होते? परमेश्वर के खिलाफ खड़ा हो गया. त्यांनी देवाच्या विरोधात थांबले. कभी कभी ऐसा हो सकता है. कधी कधी असं होऊ शकतो. हम जिन पर विश्वास रखते हैं वो हमारे खिलाफ हो सकते हैं. आम्ही ज्या लोकांवरती विश्वास ठेवतो ते आपल्या विरोधात काम करू शकतात. हम अच्छा करने जाते हैं, बुरा हो सकता है. आम्ही काहीतरी चांगलं करायसाठी जातो आणि काहीतरी वाईट घडतो. लेकिन डरना नहीं है. तरी सुद्धा घाबरून जाऊ नका. उसका भी तोड़ परमेश्वर के पास है. त्याचं पण तोड परमेश्वराजवळ आहे. हालेलुया. 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 हाँ. क्या हुआ मग काय घडतो? जब आदम और हवा उन्होंने पाप किया? जेव्हा आदम आणि हवा पाप केलेला आहे, क्या होता है? मग काय घडलेलं आहे? परमेश्वर के पास उससे भी अच्छी योजना थी. परमेश्वराजवळ त्याच्यापेक्षा चांगली योजना होती. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. फर्स्ट टाइम गॉड सेंट एडम. आणि पहिल्यांदा त्यानं आदामाला पाठवलेला आहे. एडम फेल्ड. आणि आदाम अपयश करलेला आहे. God didn't take any tension. आणि देवानं कुठल्याच गोष्टीची काळजी करत बसला नाही. I wanted to do good. मी चांगलं करायला गेलो. What to do? मग आता काय करायचं? Oh my God, something bad happened. आणि आता काहीतरी वाईट घडलेलं आहे. What to do now? आता काय करायचं आहे? God was not worried. आणि देव त्या ठिकाणी चिंता करत बसलेला नव्हता. Adam failed, आणि आदाम अपयश ठरला. but I will send Jesus. पण मी आता येशूला पाठवणार आहे. Hallelujah. Amen. Hallelujah. 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 God always has a better plan for you. आणि देवाजवळ त्यांच्यासाठी चांगलीच योजना असते. Amen. Amen. आप कुछ अच्छा करने को गए और बुरा हुआ तो आप टेंशन मत लीजिए, परमेश्वर के पास उससे भी अच्छी प्लान है. Amen. तुम्ही चांगलं करण्यासाठी गेला आणि काहीतरी वाईट घडला तर तुम्ही चिंता करत बसू नका. त्याच्यापेक्षा चांगली योजना परमेश्वराजवळ आहे. Jeremiah wrote a book. आणि यिर्मयाने एक पुस्तक लिहिलेलं आहे. What happened? King took it and he torn and he burned that book. आणि तो राजा त्याच्याकडून तो पुस्तक घेतलेला आहे, फाडलेला आहे आणि त्याला जळून टाकलेला आहे. And Jeremiah was not worried. आणि यिर्मयाला तो चिंता करत बसला नव्हता. What to happen now? How I will rewrite the book? आणि तो असं चिंता करत बसला नाही, मी पुस्तक पुन्हा कसं लिहू शकतो. But God told him, पण परमेश्वर त्याला म्हटला, Jeremiah, यिर्मया start writing one more time. तू पुन्हा एकदा लिहायला सुरुवात कर. And let me tell you, आणि मला सांगू द्या, this time आणि यावेळेस he wrote a better book than the first one. आणि पहिल्या पुस्तकापेक्षा आता जो लिहिला पुस्तक खूप चांगला पुस्तक लिहिला होता. And bigger one. आणि मोठा पुस्तक लिहिला. Hallelujah. हालेलुया. कुछ हमारे हाथ से छूट जाती है अच्छा करते समय, आप डरो मत, परमेश्वर उससे ज्यादा आपके लिए रखा है. चांगल्या गोष्टी करत असताना जर काही गोष्टी आपल्यातून गमवतो तर काळजी करू नका. त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी परमेश्वर आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत. Amen. Amen. मेरे हाथ से भी हुआ है, माझ्या हातातून सुद्धा घडलेला हमारे आहे. हाथ से भी हुआ रहेगा. आपल्या हातातून सुद्धा घडलेला असणार अच्छा आहे. करने जाते हैं, आपण चांगलं करायला जातो बुरा होता है, आणि वाईट घडतो. डरो मत, घाबरू नका. उससे भी अच्छी चीज आ रही है आपके पास. त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट तुमच्या जवळ येत आहे. हालेलुया. 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 हालेलुया.
God don't tell you like this. परमेश्वर येऊन असं सांगत नाही. No, all my plans are over now. आणि माझ्या आता योजना संपलेल्या आहेत. हाँ, इतना ही था मेरे पास दे दिया, तू गंवाया, अभी कुछ मेरे पास नहीं है, ऐसा नहीं कहेगा तुझ्यासाठी एवढी जी योजना होती तू सह खर्च केला, आता इथून पुढे माझ्यासाठी काही योजना नाहीये. परमेश्वर के पास बहुत कुछ है देने के लिए. तुम्हाला देण्यासाठी परमेश्वराच्या हातामध्ये बरेच गोष्टी आहेत. हालेलुया. हालेलुया. अगर लोग आपसे छूटते हैं, परमेश्वर अच्छे, उनसे भी अच्छे लोगों को ले आएगा. जर काही लोक तुमच्यातून तुम्ही गमवत असाल तर त्यांच्यापेक्षा चांगली लोक परमेश्वर तुम्हाला जोडून देणार अगर आहे. पैसा आपसे छूट जाती है तो उससे ज्यादा पैसा परमेश्वर ले आएगा. जर पैसा जर तुमच्या हातातून तुम्ही गमवत आहे तर त्याच्यापेक्षा अधिक पैसा परमेश्वर तुम्हाला जोडून देणार आहे. अगर अधिकार छूट जाते हैं तो उससे अच्छे अधिकार परमेश्वर आपके पास ले आएगा. जर तुमचे काय अधिकार तुमच्यातून सुटत असेल तर त्याच्यापेक्षा भारी अधिकार तुम्हाला परमेश्वर आणून देणार आहे. कब होगा ये? मग हे केव्हा घडणार आहे? बहाने बंद कर दो. तुम्ही बहाणे सांगायचं बंद करा. हाँ, बहाने से ऊपर उठो, तुम्ही तुमच्या बहाण्यापेक्षा वर उठा खड़े हो जाओ परमेश्वर के साथ. आणि देवाबरोबर तुम्ही उठून उभा राहा. सुबह 6 बजे. सकाळी 6 वाजता. हालेलुया. 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 पात्र क्या 6 वाजता सोडायलाच तयार नाही. 6ला तुमचं कान धरणार मी सकाळी उठल्यावर. Amen. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Moses was 80 years old. आणि मोशे त्या ठिकाणी 80 वर्षाचा वृद्ध माणूस होता. But he came out of his situation. पण तो त्याच्या परिस्थितीतून बाहेर पडला. He started following God. तो देवाच्या मागे चालायला सुरुवात केला. He became a great prophet. आणि तो एक महान असं संदेश बनलेला आहे. He wrote first 5 books of the आणि Bible. पवित्र शास्त्रातले पहिले 5 पुस्तकं त्याने लिहिलेले आहेत. अगर वो यही कहता था मेरा जीव ऐसा है, मेरा बुद्धि ऐसी है, ये है बोलता था, तो बाइबल का पहला 5 पुस्तकों लिख सकता था क्या? जो तो असं म्हणत असता की माझी जीभ जड आहे, मी आता म्हातारा झालोय, माझी बुद्धी नाहीये, तर तो पवित्र शास्त्राचे पहिले 5 पुस्तक लिहू शकला असता का? इस दुनिया में ऐसा बहाना नहीं है, ऐसे रुकावट नहीं है जो आपको रुका सकता है. या जगामध्ये असं कुठलाच बहाणे नाही किंवा असं कुठलाच अडथळा नाही की जो तुम्हाला थांबू शकेल. आमेन. मला वाटतं हेच माझ्यासाठी अडकळण नाही. मला वाढायचं हे लोक अडकळण करतात. पण मला सांगू द्या, मी वाढणार. हालेलुया. हालेलुया. हाँ, आप मुझे रुकावट नहीं बन सकते. तुम्ही माझ्यासाठी ते अडथळ बनू शकणार नाही. मुझे कोई भी रुकावट नहीं बन सकती इस धरती पर. माझ्यासाठी या जगामध्ये कोणच एक व्यक्ती अडथळ बनू शकत नाही. हर एक बहाने से मैं ऊपर उठना चाहता हूँ मैं. आणि प्रत्येक बहाण्यातून मला वरती निघायचं आहे. हालेलुया. हालेलुया. मुझे देखना है आप लोग कितने लोग बहाना कहना बंद कर दोगे. आणि मला पाहायचं तुमच्यातले किती लोक बहाणे सांगायचं बंद करणार आहेत. कितना लोग बंद करोगे बहाने. आणि बहाणे सांगायचं किती जण बंद करणार आहेत. हालेलुया. हालेलुया. हाथ दिखाओ. तुमचे हात बघू द्या मला. हाथ दिखाओ मुझे. आमेन. हालेलुया. हालेलुया. तो परमेश्वर ने हाथ देखा आपका. आणि देवानं तुमचे हात पाहिलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. और कल सोमवार है. आणि उद्या सोमवार आहे. बहाना मैं पहला देखना चाहता हूँ, कौन कौन बहाने बोलेंगे. आणि कोण कोण बहाणे सांगणार मी उद्या पाहणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वी हॅव टू बी सिरियस इन अवर लाईफ. आणि आमच्या जीवनामध्ये आपण गंभीर असणं गरजेचं आहे. आप गंभीर नहीं बनते. Stand upon our feet. आणि आपण देवाच्या सानिध्यामध्ये उठून उभारणार आहे. Let us take some time आणि काही वेळ घेणार आहे. and ask God. आणि देवाला मागणार आहे. And you tell him, you ask him to lift you out of your excuses. आणि तुम्ही मागा त्याच्याकडनं की माझ्या बहाण्यातून मला तू बाहेर काढ. Yes. Let's